जय जवान जय किसान. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कृषी सेवा मुख्य परीक्षेचा BSc ॲग्री धार्जिना त्याचबरोबर बीटेक कृषी अभियांत्रिकी पदवीधरांसाठी अन्यायकारक अभ्यासक्रमाबद्दल. मित्रांनो, 1992 ते 2018 पर्यंत झालेल्या विविध स्पर्धा परीक्षेचा जर विचार केला तर कोणत्याही परीक्षेमध्ये 5% अधिक संख्येनं बीटेक कृषी अभियांत्रिकीच्या पदवीधरांची निवड झालेली नाही आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये 90% अधिक BSc ॲग्रिकल्चर शिक्षण असलेले पदवीधर कार्यरत आहेत. मुळात 2018 पूर्वीचा अभ्यासक्रम जर तुम्ही पाहिला कृषी सेवा मुख्य परीक्षेचा तर त्यामधून एक बाब लक्षात येईल की BSc ॲग्रिकल्चरच्या अभ्यासक्रमाला 400 पैकी 320 गुणांचं गुणभारांकन देण्यात आलं होतं, तर बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या एकूण अभ्यासक्रमाला 280 मार्काचं गुणभारांकन देण्यात आलं होतं. या दोघांमधला फरक जर पाहिला आपण तर एकूण 40 मार्काचा होता आणि या बाबतीमध्ये 2016 पासून वारंवार कृषी अभियंते MPSCकडं पाठपुरावा करत होते, परंतु MPSCनं यांच्या कुठल्याही न्यायिक मागणीला अद्यापपर्यंत योग्य मार्गाने हाताळलं नाही किंवा त्यांचे जे काही निवेदनं आहेत हजारोच्या संख्येनं त्यांना पाठवलेले ईमेल केलेले त्या कुठल्याही निवेदनाचं अद्यापपर्यंत त्यांनी कुठलाही दखल घेण्यात आली नाही. परंतु तरी देखील 2018 साली जी झालेली कृषी सेवा परीक्षा आहे त्या माध्यमातून कधी नव्हे ते कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची वर्ग 1 पदावरती म्हणजे 20 पैकी 6 ते 7 क्लास 1च्या पोस्ट बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी घेतात, ते पण आजपर्यंतचे त्यांच्या डिग्रीमधले विद्यापीठाचे टॉपर असले, गोल्ड मेडलिस्ट असले. त्याचबरोबर 2017च्या परीक्षेचे टॉपर होते हे विद्यार्थी. त्यांनी 6 ते 8 जागा घेतल्या आणि जणू काय BSc ॲग्रीच्या लोकांवरती याचा डोंगरच कोसळलेला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण केली गेली आणि ज्या माध्यमातून बीटेक ॲग्रिकल्चरला जो काही 40 मार्काचा फटका बसत होता त्याच्यावरती न्याय तर द्यायचं सोडा, MPSCनं जो काही नवीन अभ्यासक्रम 11/2/2022 रोजी कुठलंही संकेत न पाळता, कुणातीही पूर्वसूचना न देता, कोणत्याही विद्यापीठाला तसेच कृषी विभागाला कॉन्फिडन्समध्ये किंवा त्यांना कल्पना न देता अचानकपणे MPSCच्या सगळ्या संकेतांना फाटा देऊन जो अन्यायकारक अभ्यासक्रम प्रसिद्ध केलेला आहे त्या अभ्यासक्रमाचे 400 गुणांची विभागणी जर आपण पाहिली तर तुमच्या लक्षात येईल तर 264 एवढे मोठ्या प्रमाणात गुण फक्त BSc ॲग्रीच्या अभ्यासक्रमाला देण्यात आलेत. त्याचबरोबर बीटेक कृषी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला पहिले असलेले 280 गुणाचं वेटेज अभ्यासक्रम तेवढाच ठेवण्यात आलेलं आहे, परंतु गुण जे आहेत, मार्क्स जे आहेत ते मात्र 280हून डायरेक्ट 16 गुण केलेत. ह्याच्या पाठीमागलं लॉजिक काय हे MPSCनं दिलेलं नाही आहे. त्याचबरोबर या नवीन अभ्यासक्रमामध्ये दाखवायला तर बीटेक अन्न तंत्रज्ञान, उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, गृहविज्ञान, मत्स्यविज्ञान या सर्व शाखांचा समावेश केला आहे, परंतु या शाखांचा कोणताही ग्रॅज्युएट या परीक्षेतून पास होणार नाही अशा पद्धतीचं गुणभारांकन दिलेलं आहे. हे गुणभारांकन देखील देत असताना MPSCनं आपल्या स्वतःचे सर्व संकेत धाब्यावर बसवल्याची बाब या ठिकाणी मी आपल्या निदर्शनास आणून देणार आहे. BSc कृषी या पदवीचा डायरेक्ट जरी 264 मार्काचा सिलेबस असला तरी देखील कृषी विज्ञानविद्या, जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन ह्या 3 शाखेला असलेले 42 गुण देखील हे पूर्णच्या पूर्ण सिलेबस BSc ॲग्रीचाच आहे, फक्त या 3 विद्याशाखेच्या नावानं तो इथं खपवण्यात आलेला आहे. तुम्हाला एक गोष्टीची जाणीव करून देतो, हे जे विद्यापीठाची कमिटी होती या कमिटीमध्ये एक व्यक्ती बीटेकचा होता, 2 ते 3 व्यक्ती हे BSc ॲग्रीचे होते. मग मला सांगा, BSc ॲग्रीचे व्यक्ती आणि बीटेकच्या व्यक्तीनं फूड टेक्नॉलॉजीचा सिलेबस बनवला का? मग फूडटेकचं एवढे तज्ज्ञ आहेत का? हे जर असतील तर मग फूडटेक या विद्याशाखेमध्ये एकही तज्ज्ञ नव्हता का ज्यांना त्या परीक्षेचा अभ्यासक्रम बनवण्यासाठी घेतलं गेलं नाही? उद्यानविद्या, हॉर्टिकल्चरचा देखील कुणी एक्सपर्ट नव्हता का? जैवतंत्रज्ञानाचा कुणी एक्सपर्ट नव्हता का? कृषी व्यवसाय व्यवस्थापन या शाखेचं नव्हतं का?
गृहविज्ञान, मत्स्यविज्ञान या कुठल्याही शाखेचे एक्सपर्ट्स हा अभ्यासक्रम बनवण्यासाठी नेमण्यात आले नाहीत. ह्यांचा सर्वच्या सर्व सिलेबस हा BSc ॲग्रीचे जे लोक त्या समितीत होते त्यांनी बनवला आणि तो देखील फक्त BSc ॲग्रीचा या विद्याशाखेशी संबंधित असलेला अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. आणि या सर्व अभ्यासक्रमांना असं गुणभारांकन दिलं आहे की हे कुणाला न कळण्या इतपत नाही आहे. कोणत्याही एखाद्या विद्याशाखेचं गुणभारांकन जर तुम्ही 16 मार्काचं ठेवलं आणि एका विद्याशाखेचं जर 264 मार्काचं ठेवत असतात तर साहजिक बीटेकवाला, फूडटेकवाला, उद्यान विद्यावाला, जैवतंत्रज्ञानवाला, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, गृहविज्ञान किंवा मत्स्यविज्ञान ह्या एकाही शाखेचा व्यक्ती या परीक्षेला पास होऊ शकणार नाही. मुळात हे गुणभारांकन जे ठेवलेलं आहे हे गुणभारांकन कशाच्या आधारे ठेवलं म्हणून सांगतात तर जे काही इंटेक कॅपॅसिटी आहे, बघा लॉजिक पण काय लावलं आहे, कृषी विद्यापीठामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक शाखेच्या इंटेक कॅपॅसिटीनुसार त्यांना गुणभारांकन दिलेलं आहे. म्हणजे अतिशय इलॉजिकल असा कोणता नियम आहे? म्हणजे आर्टिकल 14चं उल्लंघन करताय का तुम्ही? जो समानतेचा स्पर्धा परीक्षेमध्ये समानतेचा न्याय देण्याचं काम जे आहे ते स्पर्धा परीक्षा आयोगाचं असतंय. मग MPSCनं स्वतःच्या मूलभूत तत्वांनाच छेद दिलाय असं म्हणता येईल का? हा सर्वसाधारण प्रश्न सर्व परीक्षार्थींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आपल्या निदर्शनास आणून देण्यात येतं आहे की कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या ज्या 3 पदावरती MPSCच्या माध्यमातून डायरेक्ट भरती प्रक्रिया होत असते ते पदं आहेत SDO, DDA, तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी. तुमच्या लक्षात येईल की या पदावरती एकूण SDOचे 190 पदं सँक्शन आहेत आकृतीबंधानुसार. त्याचबरोबर TOचे 793 आणि मंडळ कृषी अधिकाऱ्याचे 1650 एवढे पदं महाराष्ट्रामध्ये सँक्शन आहेत. त्यापैकी 92% पदं SDOचे क्लास 1चे BSc ॲग्री फॅकल्टीचे पदवीधर आहेत. 97% तालुका कृषी अधिकाऱ्याचे पदं हे BSc ॲग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट्स आहेत आणि 96% हे कृषी अधिकारी हे BSc ॲग्रीचे ग्रॅज्युएट आहेत. मग मला सांगा MPSCच्या ह्या BSc ॲग्रिकल्चर धार्जिण्या धोरणामुळं ना बीटेकवाला या पदावरती निवड होऊ शकला ना इतर शाखेचे पदवीधर या पदावरती निवड होऊ शकलेले आहेत. मुळात ह्या इतर शाखेंचे पदवीधर जे आहेत ते 0.1%हून कमी असल्या कारणानं इथं ते 0 दिसत आहेत. त्याच्यामुळं तुमच्या लक्षात येईल की हा पूर्णच्या पूर्ण कृषी विभागाचा जर एक व्हाईट पेपर काढून श्वेतपत्रिका काढून जर जाहिरातीबाबतचा जो BSc ॲग्री धार्जिना MPSCचा धोरण आहे त्या धोरण जर सर्वांसमोर आणलं तर लक्षात येईल हे पूर्णपणे BSc ॲग्रीच्याच मुलांना धार्जिनं धोरण राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर बघा 2016-17 पासून ते 20-21 पर्यंतचं जे काही बजेट आहे बजेटमधली आकडेवारी आहे आणि एक टेंटेटिव्ह डाटा आहे. हा काय एक्झॅक्ट फिगर मांडलेला नाही आहेत, परंतु तुमच्या लक्षात येईल की कृषी अभियांत्रिकी संबंधित असलेलं टोटल बजेटमध्ये किती प्रोव्हिजन आहे आणि त्याची टक्केवारी जर काढली तर लक्षात येईल एकूण विविध योजनांवरती कृषी विभागाचा खर्च होत असतो त्या खर्चाच्या जवळपास 54% आणि रिसेंट काळामधला जर तुम्ही पाहिला तर 80%हून अधिक एवढा खर्च बीटेक कृषी अभियांत्रिकीशी संबंधित असलेल्या कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, प्रोटेक्टिव्ह कल्टिवेशन, सॉइल वॉटर कन्झर्वेशन, पोस्ट हार्वेस्ट त्याचबरोबर तत्सम ज्या योजना आहेत त्या योजनावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय. आणि 5 वर्षाचा ओव्हरऑल आकडा जरी पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल 54%हून अधिक खर्च हा बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगशी संबंधित योजनावरती होत आहे. मुळात MPSC आयोगानं स्वतः गठीत केलेल्या समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल कशा पद्धतीनं MPSCकडनं तोडफोड करून BSc ॲग्रिकल्चर धार्जिना बनवण्यात आलेला आहे ही बाब इथं तुम्हाला मी निदर्शनास आणून देतो. समाज माध्यमावरील तज्ज्ञ समितीने शिफारस केलेली प्रश्नांची संख्या पेपर 1 साठीची बघा कृषी सेवा मुख्य परीक्षेला 2 पेपर आहेत त्यापैकी पेपर 1 मध्ये मुळात समितीनं जी काही शिफारस केली आता याबाबत पण मोठी शंका आहे की समितीनं शिफारस केलेला अभ्यासक्रम MPSCकडे जाण्यापूर्वीच समाज माध्यमावर कसं काय आला, याच्यावर YouTube व्हिडिओज कसं काय आले,
या बाबतीमध्ये देखील मोठी शंका आहे. मग हेच BSc ॲग्रिकल्चरचे पदवीधर लोक तर हा स्वतःहून अभ्यासक्रम बदलत नाहीत ना, ही शंका जी आहे ते येऊ लागली आहे. कारण समाज माध्यमावर फिरत असलेल्या विविध व्हिडिओच्या माध्यमातून तिथं सांगण्यात आलं होतं की पहिल्या पेपरमध्ये एकूण 5च घटक आहेत: ॲग्रिकल्चर रिलेटेड लॉ, ॲग्रिकल्चर ॲक्ट, ॲग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट स्कीम, ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड करंट अफेअर्स. ह्या प्रत्येक घटकाला 20-20 एवढे प्रश्नसंख्या देण्यात आली होती आणि एकूण 100 प्रश्न होते. तज्ज्ञ समितीनं शिफारस केलेला अभ्यासक्रमातील प्रश्नसंख्या आहे. परंतु यामध्ये BSc ॲग्रिकल्चरचा अभ्यासक्रम घुसडलाच नाही. म्हणून बघा, 11 फेब्रुवारी 2022 रोजी आयोगानं जाहीर केलेला जो अभ्यासक्रम आहे त्या सगळ्या अभ्यासक्रमातले हे जे काही तज्ज्ञ समितीनं सजेस्ट केलेले गुण आहेत किंवा प्रश्नसंख्या आहे ते सर्रासपणे कमी करण्यात आली आणि या ठिकाणी नवीन शोध लावण्यात आला, ज्यामध्ये कुठलाही तज्ज्ञ व्यक्ती आयोगाच्या स्तरावरती नेमण्यात आला नाही किंवा काहीच केलेलं नाही. तर ह्या समितीच्या माध्यमातून डायरेक्टली पहिल्या पेपरसाठी एकूण 60 प्रश्नांची सोय जी आहे ते BSc ॲग्रिकल्चरच्या अभ्यासक्रमातून बेसिक ॲग्रिकल्चरच्या नावाखाली करण्यात आली. पेपरला नाव बेसिक ॲग्रिकल्चर. मग बेसिक ॲग्रिकल्चरमध्ये मला सांगा, पीक पद्धती येतात तसं सिंचन पद्धती येत नाहीत का? सॉईल वॉटर कन्झर्वेशन येत नाही का? मशागत लागत नाही आहे का? त्याला सीड लागत नाही आहे का? बेसिक ॲग्रिकल्चर म्हणजे मूलभूत बाबी. ह्या सगळ्या बाबींना डावलून फक्त BSc ॲग्रिकल्चरचा अभ्यासक्रम पेपरमध्ये नवीन घुसाडण्यात आलेला आहे आणि ज्या माध्यमातून BSc ॲग्रिकल्चरचे 60 प्रश्न म्हणजे 120 मार्काचे अभ्यासक्रम याच्यात अवैधरित्या MPSCनं कुठल्याही विद्यापीठाला किंवा कृषी विभागाला विश्वासात न घेता अशा पद्धतीची तोडफोड करण्यात आलेली आहे. मुळात या बाबतीमध्ये जे कृषी विभाग या अधिकारी वर्गांची सेवा घेतोय त्यांना कुठल्याही विश्वासात घेण्यात आलं नाही की तुम्हाला कोणत्या बाबतीमध्ये तज्ज्ञ आणि ज्ञानयुक्त असलेल्या अधिकाऱ्यांची गरज आहे. MPSCनं स्वतःच्या स्तरावरती हे सर्व निर्णय कृषी BSc ॲग्रिकल्चर धार्जिने घेण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर अजून एक बाब तुम्हाला दुसऱ्या पेपरमधली मी तुमच्या नजरेत आणू इच्छितो. बघा, पेपर 2मध्ये तज्ज्ञ समितीनं जे प्रश्नसंख्या सजेस्ट केलेली आहे 100 प्रश्नाचा पेपर असणार आहे. त्यापैकी 30 प्रश्न BSc ॲग्रीचे असतील, 20 प्रश्न BTechचे असतील, हॉर्टिकल्चरचे 10, ॲग्रीबायोटेकचे 10, ABMचे 10, फूडटेकचे 10, फिशरीचे 5 आणि होम सायन्सचे 5. बघा, माझं ते माझं आणि इतर सर्वांचं देखील माझंच या तत्वाप्रमाणे MPSCनं BSc ॲग्री धार्जिना ज्यांना तज्ज्ञ समितीनं फक्त 30 प्रश्नांचं वेटेज दिलं होतं ते इतरांचं सगळ्यांचं काढून घेतलं आणि BSc ॲग्रीच्या झुळीमध्ये टाकलं. त्यांचं 30 वरतून 64 नेण्यात आलं आणि बाकीच्याला 10 पेक्षा कमी प्रश्नांचं वेटेज दिलं. मला सांगा, ज्या विषयाचे किंवा ज्या डिग्रीचे 64 प्रश्न विचारणार आहेत त्या पदवीधरांसोबत 8 प्रश्न विचारलेल्या पदवीचे किंवा विद्याशाखेचे पदवीधर फाईट करू शकतील का हो? मुळात हा अभ्यासक्रम अवैधरित्या कुठल्याही एक्सपर्ट नसताना, कुठल्याही विद्यापीठाला विश्वासात न घेता, कुठल्याही राज्य सरकारला विश्वासात न घेता बनवण्यात आलेला आहे. त्यामुळं एवढंच नाही तर MPSCनं राज्यसेवेच्या बाबतीत गठीत केलेल्या समितीचा पूर्णच्या पूर्ण सिलेबस जो आहे किंवा शिफारशी ज्या आहेत त्या MPSCच्या वेबसाईटवर संकेतस्थळावर टाकलेल्या आहेत. परंतु विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीचा जो अहवाल आहे तो मात्र MPSCनं आपल्या वेबसाईटवर टाकलेला नाही. एवढंच काय, 128हून अधिक BTech कृषी अभियंत्यांनी या बाबतीमध्ये RTI टाकले तो अहवाल मिळावा म्हणून. विद्यापीठानं काय सजेस्ट केलेलं आहे ते आम्हाला पण पाहू द्या, असा कुठलाही अहवाल न देता BSc ॲग्रिकल्चर धार्जिन धोरण जे आहे ते या ठिकाणी राबवलेलं आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देण्यात येत आहे. मायबाप MPSC आयोगानं आम्हाला सांगावं की अशी कोणती बाब घडली की ह्या सगळ्यांच्या प्रश्नांची संख्या कमी करून अशी कोणती अर्जन्सी होती की BSc ॲग्रिकल्चरची एवढी मोठ्या प्रमाणात संख्या वाढावी लागली. महाराष्ट्र शासनाचे 2021चा GR आहे, 2011चा GR आहे, ज्या GRच्या माध्यमातून या सर्व 8च्या 8 विद्याशाखा एकमेकांना समकक्ष आहेत. समकक्ष याचा अर्थ
सर्व विद्याशाखेंना समान गुणभारांकन असलं पाहिजे. मात्र असं कुठेही होताना दिसत नाही आहे. मायबाप MPSC आयोगांना आमचा एवढाच प्रश्न आहे, तुम्ही इतर परीक्षेमध्ये मात्र ऑप्शनल देता, सगळ्यांना समान गुणभारांकन देता, तर मग ह्या परीक्षेत का बरं नाही? असा कोणता घटक आहे ज्याची तुम्हाला भीती वाटतीये म्हणून BSc ॲग्रिकल्चरवाल्यांना अगदी 300 मार्कापर्यंत वेटेज द्यायचं आणि इतर विद्याशाखेंना 8 प्रश्नापेक्षा कमी वेटेज द्यायचं? मला सांगा, ही बाब आपल्याला खरंच पटतीये का? आणि जर पटत असेल तर इतर परीक्षेच्या बाबतीमध्ये हे का नाही केलं बरं? कारण फॉरेस्ट्रीच्या एक्झाममध्ये त्या परीक्षेला पात्र असलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा जर तुम्ही BSc फॉरेस्ट्रीच्या लोकांची संख्या जर पाहिली तर ते 1% देखील नाही, परंतु 4% जागा त्यांना तुम्ही रिझर्व केलेल्या आहेत. 2%, 4% जे काही असेल ती कदाचित माझ्याकडनं एखादा आकडा कमी जास्त होईल, परंतु MPSC मायबापानं याचं उत्तर द्यावं.